सध्या महायुतीसमोर मोठं आव्हान आहे ते जागा वाटपाचं। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। काही जागांवर भाजप, शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून दावा सांगितला जातोय आणि अशा वादग्रस्त जागांवरती अमित शहा अंतिम निर्णय घेणार असल्याचं कळतंय। सप्टेंबर अखेरीस महायुतीचा जागा वाटप पूर्ण होण्याच्या हालचाली सुरू आहेत। पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजेच 288 जागांवर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे। आज या तिन्ही नेत्यांमध्ये महत्त्वाची बैठक होणार असल्याची माहिती आमदार संजय शिरसाट यांनी दिलेली आहे। महायुतीच्या बैठका आता उद्यापासून सुरुवात होणार आहे। पहिली बैठक मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची होईल। मग हे तिन्ही नेते बसून किती जागा भाजपला, किती जागा शिवसेनेला आणि किती जागा राष्ट्रवादीला हे तिन्ही नेते ठरवणार आहेत। आणि हे ठरल्यानंतर मग ज्या जागेमध्ये कोणताही संभ्रम नाही किंवा ज्या जागेमध्ये कोणताही वाद नाही अशा काही उमेदवाराची घोषणा त्यानंतर केल्या जाईल। तो या 8-10 दिवसामध्ये या नावांची घोषणा सुद्धा केली जाईल। निवडणुकीला पुरेसा वेळ मिळावा उमेदवाराला। गेल्या वेळेला लोकसभेला जो काही अपुरा वेळ मिळाला होता तो असा या वेळेला राहणार नाही, म्हणून ही सर्व पूर्वतयारी ऑलरेडी झालेली आहे। जागा कोणत्या विभागातली असं सांगता येणार नाही। या युतीमध्ये युती करताना काही जागा ज्या आहेत त्या कधी आदला बदल होण्याची शक्यता पण असते, म्हणून त्याच्यावर आता भाष्य करणं योग्य नाही। परंतु आदला बदल होऊ शकते, काही जागावर होईल ना। आणि सूरज सावंत आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। सूरज, जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी महायुतीतल्या तीनही पक्षांकडून कसे प्रयत्न सुरू आहेत? यामिनी, नक्कीच आपण पाहतोय की विधानसभेचं बिगुल हे कुठल्याही क्षणी वाजू शकतं आणि या पार्श्वभूमीवरती जागा वाटपासंदर्भात आता प्रत्येक पक्षांकडनं बैठका या देखील घेतल्या जात आहेत। महत्वाचं म्हणजे आता महायुतीकडनं महत्वाची बैठक आज होणार असल्याची माहिती सूत्रांकडनं मिळालेली आहे। त्यामध्ये स्वतः मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे उपस्थित राहणार आहेत। ज्या स्टँडिंग सीट्स आहेत त्या पक्षाला सोडण्याचा एकमताने निर्णय झालेला आहे। मात्र ज्या जागांवरती शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप या तिघांकडनं दावे केले जाणार आहेत, या जागांसंदर्भात तिथे ताकदीय बलाबल कोणाचं आहे, कुठली जागा निवडून येऊ शकते, त्या अनुषंगाने त्यावरती विचार केला जाणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे। प्रथमदर्शनी 288 जागांवरती हा संपूर्ण पहिल्या टप्प्यातच विचार केला जाईल आणि ज्या जागा ज्या महत्वाच्या आहेत किंवा त्या ठिकाणी तिन्ही पक्षाचे दावे आहेत अशा जागांसंदर्भात देखील जो निर्णय आहे तो वरती केंद्रातील नेते अमित शहा यांच्या उपस्थितीत घेतला जाणार सांगितलं जात आहे। त्यामुळे आजच्या बैठकीत नेमकं काय होत आहे हे पाहणं महत्वाचं आहे। मात्र एकूणच बरोबर बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।